आणि यानंतर एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आलाय। सीजेपीच्या आंदोलनामध्ये काल पोलिसांना लाठीमार करावा लागला। यावरून अनेकांनी पोलिसांवरती टीका सुद्धा केली। पण हा लाठीमार मुळात का करावा लागला याचा हा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ बघा। अभिजित दिपके जमावाला संबोधित करत होते। सुरक्षेसाठी शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले होते। काहीही कारण नसताना काही तरुणांनी शीघ्र कृती दलाच्या जवानाला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याला घेरून ठेचण्याचा मनसुबा होता की काय असा प्रश्न आता या निमित्तानं पडतोय। असं करू नका असं दिपके माईकवरून सांगत होते, मात्र त्यांचं कुणीही ऐकत नव्हतं। आपल्यातला एक जवानाचं हेल्मेट काढून त्याला मारलं जातंय हे पाहिल्यावरती साहजिकच अन्य जवान सरसावले आणि लाठीचार्ज सुरू झाला। इतक्या प्रचंड संख्येनं असलेला हा जमाव जेव्हा हिंसक होतो तेव्हा त्यांना विनंती करून भागत नाही, त्यांना पोलिसी खाक्या दाखवून वांगवावंच लागतं। पोलीस दलामध्ये कामं केलेली कोणीही व्यक्ती याची पुष्टी करेल। मात्र त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून लाठीमार सुरू केलेला नाही, तर त्यांना तसं करायला भाग पाडलं गेलं असंच म्हणावं लागणार आहे। पुन्हा एकदा नेमका हा व्हिडिओ नेमका काय होता तो सुद्धा आपण पुन्हा एकदा बघूया। गुंडागर्दी नहीं करेंगे। नहीं 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 नहीं, ये बंद करिए, इनको बाहर करिए। नहीं नहीं, ये फोन लगे, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए। इन्हें बाहर करिए। गुंडागर्दी नहीं करेंगे। नहीं 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 नहीं, ये बंद करिए, इनको बाहर करिए। नहीं नहीं, ये फोन लगे, इन्हें बाहर करिए, इन्हें बाहर करिए। इन्हें बाहर करिए। गुंडागर्दी नहीं करेंगे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत जय महाराष्ट्राच्या संपादक वृषाली कदम आपल्यासोबत आहेत। मॅडम, आपण बघतोय की सध्या काल एकंदरीतच हा सगळा काही प्रकार दाखवण्यात आलेला होता। त्याच्यावरून असं वाटत होतं की विद्यार्थ्यांना स्वतःहून मारहाण करण्यात आली, मात्र या व्हिडिओमधून आताच हे चित्र स्पष्ट आहे। आपण कसं बघायचं आता या सगळ्याकडे? सिद्धेश, जसं आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की ज्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे ते दिपके स्वतः संबोधित करत आहेत जमावाला, विद्यार्थ्यांना संबोधित करतायत, त्यांचे मुद्दे मांडत असताना अचानक अशा पद्धतीनं हा प्रकार घडलेला आहे। जेव्हा दिपके त्या जमावाला संबोधित करतायत, सांगतायत, तेव्हा ते जाणीवपूर्वक हे देखील सांगतायत की असं नका करू। त्यांना दिसतंय, ते जरा उंचावर उभे आहेत, आपल्याला दिसतंय त्या व्हिडिओमध्ये, आणि त्यांना दिसतंय की काही जमावातला एक संच जो आहे तो पोलिसांना मारण्याचा प्रयत्न करतोय, पोलिसांचं हेल्मेट काढण्याचा प्रयत्न करतोय, आणि कुठेतरी दिपके देखील हे थांबवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतायत। इतकंच नाही तर त्याच्याच बाजूला काही विद्यार्थी आहेत जे जेन्युइन विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषणासाठी, आंदोलनासाठी आलेले आहेत, ते देखील सांगतायत की असं नका करू, थांबा, इनको रोको, असं स्पष्ट सांगण्यात येत आहे। मात्र एक जमाव जो आहे तो अशा पद्धतीनं आधी त्यानं पोलिसांवर हल्ला केल्याचं आपल्याला दिसतं, आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया, ॲक्शनची रिॲक्शन म्हणून पोलिसांनी देखील त्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो या ठिकाणी, आणि पोलिसाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून आपल्याला दिसतो। आणि त्यानंतरच आपल्याला दिसतंय की सुरुवातीला ज्या पद्धतीनं खरं तर गेले 20-22 दिवस हे आंदोलन चालू आहे, 20 दिवस अतिशय शांततामय पद्धतीने आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं। 20व्या दिवशी जेव्हा
जेव्हा त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलेलं होतं वांगचुक यांना, तेव्हा देखील तिकडचे जे आंदोलक होते त्यांनी संयम सोडला नव्हता. अर्थातच त्यांनी याचा निषेध केलेला त्यांच्या परीनं, पण शांततेच्या मार्गातून तो निषेध होता. कुठेही हा जो जमाव होता, हा याचा उद्रेक होताना आपण पाहिलेला नाही. अशा पद्धतीचे कुठलेही व्हिडिओज देखील अशा पद्धतीने आलेले नाहीयेत. हा व्हिडिओ ह्याचं एक एपिसेंटर आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीच्या घटना कालपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाठीचार्ज झालेला आहे, काही विद्यार्थी हे जखमी त्याच्यामध्ये झालेले आहेत, पण हे जेन्युइन विद्यार्थी आहेत जे जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण हे सगळं का घडलं, मुळात हे सगळं का घडलं? शांततामय आंदोलन जे 20 दिवस चालू आहे, 22 दिवस चालू आहे, त्याच्यामध्ये अचानक हा भडका का उडाला, याचाच हा व्हिडिओ आहे. की स्वतः आंदोलक दिपके जेव्हा लोकांना उद्देशून काही माहिती सांगतायत किंवा आपले त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत, कशा पद्धतीनं हे आंदोलन पुढे त्यांना घेऊन जायचं हे सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच एक जमाव जो आहे तो तिथं आलेला आहे. आणि दिपकेस देखील त्यांना सांगतायत की असं नका करू, त्यांचं देखील ऐकलेलं नाहीये. त्यामुळे आपण नेहमीच बघतो की एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आंदोलनं आजवर महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत. अण्णांचं आंदोलन महाराष्ट्रानं पाहिलं, अनेक आंदोलनं पाहिली. आपचा जन्मच महाराष्ट्रामध्ये घडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतकं मोठ्या पद्धतीचं आंदोलन आपण पाहिलेलं महाराष्ट्रामध्ये होताना. आणि त्यानंतर हे जंतर मंतरवरचं देखील आपण आंदोलन बघतोय. आंदोलनाचं कारण खूप जेन्युइन असतं. लोकांना त्यातून मदत व्हावी, विद्यार्थ्यांना त्यातून मदत व्हावी, हा त्याचा जेन्युइन उद्देश असतो. मात्र काही असे विघातक जे लोक येतात आणि त्या आंदोलनाचं स्वरूपच बदलून टाकतात आणि आपल्या पद्धतीनं ते आंदोलन नंतर ते ड्रॅग करण्याचा प्रयत्न करतात. याचंच हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसतंय की जेव्हा अतिशय शांततामय स्वरूपामध्ये आंदोलन चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक पोलिसांना टार्गेट केलं गेलं आणि त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज हा झालेला आहे. नक्कीच. पण वृषाली मॅडम, आपण एकंदरीत आपल्या या सगळ्या माध्यमांसमोर एक चित्र असं निर्माण करण्यात आलेलं होतं की फक्त पोलिसांनी सुरुवातीला हात उचलला आणि त्याच्यानंतर अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाले. पण जेव्हा आता हा व्हिडिओ सध्या प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे, त्यामुळे वस्तुस्थिती तूर्त म्हणजे अक्षरशः बदलून गेलेली आहे. तर याच्यावरून जे आपण मगाशी जे काही नेते प्रवक्ते जे काही मुद्दा मांडत होते की हा राजकीय प्रयत्न आहे, आपल्याला पण असं वाटतं की हा सगळा एकंदरीतच राजकीय स्टंट असू शकतो? हे बघा, राजकीय वळण ह्याला नंतर आलंय. पाहण्याचा सिद्धेश प्रयत्न कर की सुरुवातीला हे जे आंदोलन होत होतं, हे आंदोलन अतिशय शांततामय स्वरूपात होत होतं. नीट संदर्भामध्ये त्यांचे जे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, त्यासाठी अनेक ठिकाणावरून महाराष्ट्राच्या त्याचप्रमाणे देशाच्या अनेक विद्यार्थी जंतर मंतर इथं आलेले होते. बरोबर, नक्कीच आलेले होते. 20 तारखेचा जो त्यांचा मोर्चा होता तो देखील त्यांनी आधीच कॉल आउट केलेला होता. म्हणजे ह्याच्यात काही वेगळं असं नव्हतं. या मोर्चाच्या आधी ज्यावेळी एक संबोधन केलं जातं नेत्याकडून, त्यांच्या आंदोलनकर्त्यांकडून, तशा पद्धतीचं दिपके यांच्याकडून ते मार्गदर्शन करण्यात येत होतं की कशा पद्धतीनं आपल्याला हे आंदोलन आता पुढे घेऊन जायचंय. हे चालू असताना मात्र आपण तिथं पाहतोय की काही अशा प्रवृत्ती आलेल्या आहेत ज्यांनी थेट पोलिसांना टार्गेट केलं आणि त्यानंतर हे आंदोलन जे इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जे विद्यार्थी आलेले आहेत, ह्या आंदोलनाला वेगळी दिशा आपल्या कधी कधी आपण बघतो की जसं आता आपल्याकडे अनेक प्रवक्ते नेते यांनी म्हटलेलं आहे की आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तर तो नक्कीच झालेला आहे. ह्याच्यामध्ये अजिबात आपण नाही म्हणू शकत, ते आपल्याला दिसतंय ते. मात्र हे का सुरू झालं तर अशा पद्धतीनं आधी सॉफ्ट टार्गेट जी आहेत, ती लहान मुलं जी आहेत ती तिथं आपल्या मागण्यांसाठी आलेली आहेत, त्यांना टार्गेट केलं गेलं. आणि ते टार्गेट तेव्हाच होऊ शकतात जेव्हा इन्स्टिगेट केलं जाईल, काहीतरी करून भडकवण्यात येईल आंदोलन. आणि त्याचाच एक भाग म्हणून थेट आधी पोलिसांना, जे तिथं पोलीस कर्मी तिथं उपस्थित होते त्याच्यापैकी एका पोलिसाला आपण बघतोय की इतक्या मोठ्या जमावानं घेरलं आणि मारलंय. ते आपल्याला थेट व्हिडिओमध्ये दिसतंय आणि त्यानंतर पोलिसांकडून ही अशी प्रतिक्रिया आलेली आहे. दरम्यान अशा पद्धतीनं नंतर लाठीचार्ज हा अनेक ठिकाणी झालेला आपण पाहतोय आणि त्यानंतर काही विद्यार्थी जखमी झालेले देखील आपण बघतोय. हे अतिशय दुर्दैवी आहे की मुलं आज हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे. मात्र या सगळ्याला एक वेगळी दिशा कशी मिळाली हे आज जय महाराष्ट्रनं आज दाखवून दिलंय. नक्कीच. धन्यवाद वृषाली मॅडम, तुम्ही या केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल. त्यामुळे एकंदरीतच आता या व्हिडिओ नंतर नेमकं आता काय होतं या आंदोलनामध्ये, नेमकं आता आंदोलक हा व्हिडिओ बघितल्यानंतर या आंदोलनाला कसं वळण मिळतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.